संजय जाधवचा प्यारवाली लव्ह स्टोरी हा चित्रपट 2 ऑक्टोबरला रिलीज होतो आहे आणि आपण सध्या या चित्रपटाच्या सेटवर आहोत आणि एका वेगळ्या मेकअपमध्ये, एका वेगळ्या ट्रेडिशनल मेकअपमध्ये 90sच्या लुकमध्ये उर्मिला आपल्यासोबत आहे. उर्मिला, अगदी लांब वेण्या, रेड ब्लू साडी, खूप छान दिसतेस. काय सांगशील, काय लुक आहे? हा असा माझा लुक आहे चित्रपटात. नंदिनी नावाचं कॅरेक्टर मी प्ले करते ह्या फिल्ममध्ये आणि ती दिसायला खूप सोज्वळ असते पण खूप तडकफडक आणि तिची भाषा खूप वेगळी असते. ह्या लुक्ससाठी शोभेल अशी नसते आणि खूप लाऊड आणि खूप प्रेमळ, पण तरीसुद्धा चाळीतल्या बायका जनरली ज्या लहानपणापासून वाढलेल्या असतात तशा लेवलची तिची लँग्वेज असते. खूप शिव्या गाळ्या सतत एक आई बहिणीवरनं सुरू असते ती. म्हणजे मीनूचं जे कॅरेक्टर होतं त्याच्यात थेट अपोजिट कॅरेक्टर तुझं या चित्रपटात असणार आहे. एनिवेज त्या चित्रपटामध्ये तुझी स्वप्नीलसोबतची केमिस्ट्री होती आणि ओव्हरऑल सगळ्या टीमसोबत तू होतीस, म्हणजे तुझं एक मोठं फ्रेंड सर्कल असं होतं. तर ह्यावेळेस असंच असणार आहे की काही वेगवेगळी लव्ह स्टोरी आपल्याला पाहायला मिळणार? एक खूप गोड लव्ह स्टोरी बघायला मिळणार आहे या चित्रपटात. जसं चित्रपटाचं नाव आहे प्यारवाली लव्ह स्टोरी आणि माझा ट्रॅक आहे तो समीर धर्माधिकारी बरोबर आहे आणि आमच्यातली केमिस्ट्री पण खूप वेगळी असते. म्हणजे ते दोघांचं खूप प्रेम असतं एकमेकांवर, पण खूप भांडाभांड आणि अशा लेवलचं ते असतं आणि सो इट इज अ व्हेरी डिफरंट कॅरेक्टर. आणि मला माहीत नाही का संजूदांना असं वाटलं की मी हे कॅरेक्टर प्ले करावं, बट ही वॉज कन्व्हिन्स, सो वॉज आय. समीरसोबत तुझी ऑनस्क्रीन केमिस्ट्री पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे आणि समीरसोबत आता तू हे गाणंही शूट करत होतीस इथे. तर एकंदर हे गाणं काय होतं, काय मजा आहे, कशासाठीचं हे गाणं आहे? हे गाणं बेसिकली इंट्रोडक्शनचं गाणं आहे, जिथे मी, समीर आणि उपेंद्र आमच्या तिघांचं इंट्रोडक्शन या गाण्यातनं होतं आणि खूप धतिंग धिंगाणा या गाण्यात आम्ही घालतो. जो मी तसं पाहता आत्तापर्यंत त्याच्या माझ्या चित्रपटामध्ये धतिंग डान्स केला नाही आहे, जो मी ह्या गाण्यात करणार आहे. आणि शिट्ट्या आणि फुल ऑन धतिंग धिंगाणा या गाण्यात आम्ही करतो आहोत. तुला आम्ही पाहिलेलंच आहे बऱ्याचदा अतिशय वेगवेगळ्या परफॉर्मन्समध्ये, स्टेजवर म्हणा, चित्रपटात म्हणा, पण समीरला आम्ही असं एकदम फुल फ्लेश डान्समध्ये असं पहिल्यांदाच पाहतो आहे. तर काय म्हणजे समीर किती चांगला डान्सर आहे, काय सांग? समीर उत्तम डान्सर आहे, उत्तम ॲक्टर आहे आणि आय एम रिअली ग्लॅड की मी ह्या चित्रपटाच्या माध्यमातून त्याच्याबरोबर काम करते आणि पहिल्यांदाच मी इनफॅक्ट त्याच्याबरोबर काम करते. पण इट इज ग्रेट वर्किंग विथ हिम आणि व्हेरी प्रोफेशनल आणि he knows what has to be done, so it's great. आणि सईबद्दल काय, सईची आणि तुझी काय केमिस्ट्री दिसणार आहे का यावेळेस स्क्रीनवर, काय असणार? सई आणि मी मैत्रिणी असतो या चित्रपटात, ज्या आम्ही खऱ्या आयुष्यातसुद्धा खूप चांगल्या मैत्रिणी आहोत आणि सो एक वेगळी केमिस्ट्री आमच्या दोघांमध्ये बघायला मिळेल नक्कीच. आणि इथे गणेशनगर रहिवासी संघ आणि ही अमानुल्ला चाळ, तर विजिबल आहे की हिंदू मुस्लिम अशी चाळ एकत्र आहे. तर ह्याच्यामध्ये काय, कशा प्रकारची लव्ह स्टोरी असणार आहे, म्हणजे काय सांग? स्वप्नील हिंदू असतो, जो माझा दीर असतो आणि सई असते अमानुल्ला चाळीत राहणारी एक मुस्लिम मुलगी. त्या दोघांची ही एक अनयुज्युअल लव्ह स्टोरी आहे. थँक्यू सो मच उर्मिला. तुझा लुक फार छान वाटतो आणि गाण्यामध्ये आम्ही तुला शिट्टीपा वाजवताना नुकतंच बघितलं. सो ऑल द बेस्ट फॉर द मूवी, लुकिंग फॉरवर्ड फॉर द मूवी. थँक्यू व्हेरी मच. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.